नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. कोकणातील समुद्रकिनारे नेहमीच पर्यटकांना आकर्षित करतात. त्यासाठी राज्यासह देशभरातून अनेक पर्यटकांची पसंती कोकण असते. पण पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर रविवारपासून 31 ऑगस्टपर्यंत असे 3 महिने कोकणातील पर्यटन बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. तसेच मुरुड जंजिरा किल्लाही पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. कोकणातील मान्सूनचे आगमन होणार असल्याने या ठिकाणी मासेमारीसाठीही बंदी घालण्यात आली आहे. मान्सूनचे आगमन 31 मे रोजी केरळमध्ये तर 10 जूनला मुंबईसह कोकणात होणार आहे. दरम्यान मुंबई शहर आणि उपनगरांसाठी पुढील 24 तासांमध्ये हलक्या पावसाची शक्यता असून आकाश अंशतः ढगाळ राहण्याचा अंदाज प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवला आहे. राज्यात अनेक ठिकाणी पाण्याचे संकट वाढले असताना पनवेल महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केलेल्या उत्तम नियोजनामुळे आणि पाणी बचतीचे आणि काटकसरीचे नियम राबवल्यामुळे पनवेलकरांवर पाणी टंचाईच्या झळा या आगामी काळात बसणार नाहीत. पनवेलला पाणीपुरवठा करणाऱ्या देहरंग धरणातून नियोजनबद्ध पाणीपुरवठा केल्यामुळे बचत केलेल्या साठ्यातून देहरंग 10 जूनपर्यंत सतत पाणीपुरवठा देऊन पनवेलकरांना जलसंजीवनी देणार असल्याची आनंदाची लाट पनवेलचे पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख विलास चव्हाण यांनी सांगितले आहे. आठवड्यातून एक वेळा पाण्याची बचत केल्याने तब्बल एका वेळेस 3,50,000 लिटर पाण्याची बचत ही जानेवारी महिन्यापासून करण्यात येत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याची बचत होऊन जलसाठा पुरेशा प्रमाणात सुरक्षित राखण्यात महापालिकेला यश आले आहे. त्यामुळेच देहरंग धरणातील पाण्याचा साठा हा 10 जूनपर्यंत पनवेलकरांना जलसंजीवनी देणार आहे. भारतीय टायर उद्योगातील प्रमुख आणि टायर बाजारपेठेतील आघाडीची कंपनी असलेल्या JK टायर अँड इंडस्ट्रीज लिमिटेडने महाराष्ट्रात त्यांच्या व्यावसायिक वाहनांसाठी 12व्या ब्रँड शॉपचे उद्घाटन करत राज्यातील त्यांचा विस्तार आणखी वाढवला आहे. या शॉपचे व्यवस्थापन ARL लॉजिस्टिक्स सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडे असणार आहे. या सेंटरचे उद्घाटन पनवेल तालुक्यातील कोनगाव येथे JK टायर इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष अनुज कथुरिया यांच्या हस्ते करण्यात आले. 4,500 चौरस फुटांवर पसरलेले आणि राज्य महामार्ग 48वर स्थित हे अत्याधुनिक वन स्टॉप शॉप चालकांच्या अडचणी दूर करण्यासाठी डिझाईन केलेले आहे. अत्याधुनिक सुविधेमध्ये व्यावसायिक वाहनांसाठी मानक आणि स्मार्ट टायर्सची विस्तृत श्रेणी, प्रगत व्हील सर्व्हिसिंग उपकरणे, उच्च क्षमता असलेले तांत्रिक सल्लागार आणि JK टायरच्या स्टोर्सची अद्वितीय वैशिष्ट्ये दर्शवणारे अनुभव क्षेत्र आहे. पेणमधील कासमाळ येथे पर्यटनासाठी जाणाऱ्या पर्यटकांच्या गाडीने पेट घेतल्याची घटना घडली असून या घटनेत चालक आणि त्याच्या मित्रांनी प्रसंगावधान राखत गाडीतून बाहेर पडल्यामुळे अनर्थ टळला. या घटनेत संपूर्ण गाडी जळून खाक झाली आहे. पेणमधील जयकुमार विश्वास हा त्यांचा मित्र कुणाल म्हात्रे, अभिषेक बर्वा आणि अनिल बर्वा यांच्यासोबत शनिवारी सायंकाळच्या सुमारास रेनॉल्ड कंपनीची क्विड कारमधून कासमाळ येथे पर्यटकांसाठी जात असताना इराणी येथे गाडी चढणीवर चढत असताना गाडीच्या बोनेटमधून अचानक धूर येऊ लागला आणि क्षणार्धात गाडीने पेट घेतला. यावेळी जयकुमार विश्वास आणि त्यांच्या मित्रांनी प्रसंगावधान राखत गाडीतून बाहेर आले. या दरम्यान पेण नगर परिषदेच्या अग्निशमन विभागाला पाचारण करण्यात आले. यावेळी अग्निशमन दलाच्या पथकाने आगीवर नियंत्रण मिळवले, परंतु तोपर्यंत संपूर्ण गाडी आगीच्या भक्ष्यस्थानी पडली होती. याबाबत पेण पोलीस ठाण्यात आकस्मिक आगीनुसार नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस हवालदार प्रशांत पाटील हे करत आहेत. मे महिन्याच्या सुट्टीतील शेवटचा वीकेंड असल्यामुळे अलिबागमध्ये शनिवार आणि रविवारी पर्यटकांनी गर्दी केली होती. अलिबागप्रमाणेच रायगड जिल्ह्यातील इतरही समुद्रकिनारे पर्यटकांनी गजबजल्याचे दिसून आले. अलिबाग, मुरुड हे 2 तालुके पर्यटकांना नेहमीच साथ घालत असतात. येथे राहण्याची आणि चमचमीत खाण्याची उत्तम सोय तर आहेच. मे महिन्याच्या सुट्टीमुळे अलिबाग आणि परिसरातील पर्यटन गेली अनेक दिवस भरले होते. विशेषतः समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांची विशेष गर्दी पाहायला मिळाली. अलिबागसह किहीम, बरसोली, नागाव, काशीद, मुरुड येथे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी अनेक सोयीसुविधा उपलब्ध आहेत. सध्या पावसाळा तोंडावर आला आहे. गेल्या काही दिवसात अवकाळी पावसाने जिल्ह्यातील अनेक गावांना तडाखा दिला आहे. वातावरण बदलत असल्याने यावर्षी 25 मे पासून जलवाहतूक सेवा बंद करण्यात आली आहे.
जे पर्यटक बोटीने काही दिवसांपूर्वी अलिबागमध्ये आले त्यांचे रविवारी परतीच्या प्रवासाचे वांदे झाले। अखेर काही पर्यटक खासगी वाहनाने पनवेलपर्यंत गेले तर काहींनी एसटी बसचा पर्याय निवडला। रविवार असूनही पर्यटक सकाळीच मुंबईकडे निघाल्याचे चित्र अलिबागमध्ये पाहायला मिळाले। खोपोली पाली मार्गावर कार आणि रिक्षा अपघातात रिक्षा चालक ठार तर रिक्षामधील 2 जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे। जखमींना पनवेल येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। अमित भोईर असे अपघातात ठार झालेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे। जखमी रिक्षा चालकाला तब्बल पाऊण तास रुग्णवाहिका न मिळाल्याने खासगी वाहनातून खोपोली येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल करण्यात आले। मात्र गंभीर जखमी असल्याने पुढील उपचारासाठी पनवेल येथे नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली। दरम्यान गणेश वाडेकर आणि अमित भाडे अशी जखमींची नावे आहेत। असंख्य पर्यटक रविवार असल्याने मुरुड येथे जंजिरा किल्ला पाहण्यासाठी आले होते, परंतु 26 तारखेपासून महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाकडून सर्व वॉटर स्पोर्ट्स आणि जलवाहतूक बंद करण्याचे आदेश दिले आहेत। पर्यटकांना शनिवारपासून जंजिरा किल्ला हा बंद करण्यात आल्याने असंख्य पर्यटकांची हिरमोड झाला। राज्यातून आलेल्या अनेक पर्यटकांची घोर निराशा झाली। जंजिरा बंद करण्यात आल्याचे समजताच असंख्य पर्यटक माघारी फिरले आहेत। त्यामुळे हॉटेल आणि लॉजिंग व्यवसायाचे मोठे नुकसान झाले। लाटांचे तांडव मोठ्या प्रमाणात सुरू झाल्याने पर्यटकांच्या सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मेरीटाईम बोर्डाचे खोरा बंदर निरीक्षक प्रमोद राव आणि पुरातत्व विभागाचे अधिकारी बजरंग येलीकर यांनी दिली। समुद्रात लाटांचा उसळणारा वेग वाढला असल्याचे खोरा बंदर जेट्टीवरून शनिवारी दुपारी दिसून आले। जंजिरा जलदुर्गाजवळील प्रवेशद्वाराजवळ पर्यटकांना उतरणे धोकादायक बनले आहे। कोणताही अपघात तसेच विपरीत घटना घडू नये म्हणून किल्ला पूर्णतः बंद करण्यात आला आहे। आता जंजिरा किल्ला 1 ऑक्टोबरपासून खुला करण्यात येणार आहे। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात आलेल्या 10वीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे। हा निकाल दुपारी 1 वाजता ऑनलाईन पाहता येईल। सीबीएसईने काही दिवसांपूर्वी 10वी आणि 12वीचा निकाल जाहीर केला होता। त्यानंतर राज्य बोर्डाने 12वीचा निकाल जाहीर केला। आता 10वीचाही निकाल लागत आहे। विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल result.nic या वेबसाईटवर उपलब्ध होणार आहे।